हिस्ट्री इतिहास इतिहासाचा अभ्यास करणे का महत्त्वाचे आहे? तुम्ही 100 वर्षे जगलात तरी तुम्हाला शिकण्यासाठी नवीन गोष्टी कधीच कमी पडणार नाहीत. संगणक विज्ञान आणि क्रिप्टोकरन्सीपासून ते फ्रेंच साहित्य आणि स्पॅनिश व्याकरणापर्यंत जग ज्ञानाने भरलेले आहे आणि ते सर्व तुमच्या बोटांच्या टोकावर आहे. मग इतिहास का निवडायचा? बरेच लोक हायस्कूलमध्ये इतिहासाचा अभ्यास करताना आणि ते कंटाळवाणे, असंबद्ध किंवा दोन्ही आहे असे समजून निघून जातात. पण जसजसे आपण मोठे होतो, अगदी काही वर्षांनीच आपल्याला भूतकाळ समजून घेण्याचे महत्त्व कळू लागते. आपण इतिहास का अभ्यासतो? आपण इतिहासाचा अभ्यास करतो कारण इतिहास आपल्याला मागे राहत नाही. इतिहासाचा अभ्यास केल्याने आपल्याला भूतकाळातील घटनांमुळे आजच्या परिस्थिती कशी निर्माण झाली हे समजण्यास मदत होते. भूतकाळातील धड्यांमुळे आपण केवळ स्वतःबद्दल आणि आपण कसे अस्तित्वात आलो याबद्दल शिकत नाही, तर चुका टाळण्याची आणि आपल्या समाजासाठी चांगले मार्ग तयार करण्याची क्षमता देखील विकसित करतो. इतिहासाचा आज आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? भूतकाळातील घटनांमुळे कुटुंबे आणि गट विस्थापित झाले आहेत, ज्यामुळे प्रदेशांची रचना बदलली आहे आणि अनेकदा तणाव निर्माण झाला आहे. अशा घटनांमुळे अशा सरकारी व्यवस्था देखील निर्माण झाल्या आहेत, ज्या त्या सुरू झाल्यापासून पिढ्यानपिढ्या टिकल्या आहेत आणि हे सर्व आज जिवंत असलेल्या प्रत्येक व्यक्तीवर परिणाम करते. उदाहरणार्थ महामंदी घ्या. अमेरिकन इतिहासातील सर्वात कठीण पण परिणामकारक काळांपैकी एक. आर्थिक संकटामुळे जवळजवळ 1.5 कोटी लोक बेरोजगार झाले आणि असंख्य कुटुंबे बेघर झाली, ज्यामुळे त्यांची सुरक्षिततेची भावना हिरावून घेतली गेली. त्यापैकी बरेच लोक आयुष्यभर असुरक्षित वाटतील. सरकारला मदत कशी करायची हे शिकावे लागेल. या प्रयत्नांमुळे सामाजिक सुरक्षा, संघीय आपत्कालीन मदत कार्यक्रम आणि बेरोजगारी प्रयत्नांसाठी निधी उपलब्ध झाला. हे बदल लाखो अमेरिकन लोकांचे जीवन अधिक सुरक्षित करीत आहेत. आजचा समाज अशा शेकडो आणि हजारो कृतींमधून निर्माण होतो. या गोष्टी कशा घडल्या याबद्दल तुम्ही जितके अधिक शिकाल, तितके तुम्हाला वास्तविक जीवन चांगले समजेल. इतिहासातून आपण कोणते धडे शिकू शकतो? इतिहास आपल्याला अशा गोष्टींबद्दल शिकवतो, जसे की काही समाज का भरभराटीला येतात, तर काही अपयशी का होतात, मानव युद्धात का गेले आहेत, लोकांनी समाजात कसा चांगला बदल घडवून आणला आहे. इतिहास हा इतरांचा अभ्यास नाही, तर लोकांबद्दल तुम्ही शिकता ते कदाचित दशके किंवा दशकेपूर्वी जगले असतील, परंतु त्यांच्या कृतींचा आज आपण आपले जीवन कसे जगतो यावर थेट परिणाम होतो. पानांवर तारखांसारख्या वाटणाऱ्या घटना आपल्या समाजाच्या कथेत वळण घेत आहेत. ऐतिहासिक ज्ञान हे काळजीपूर्वक आणि टीकात्मकपणे तयार केलेल्या सामूहिक स्मृतींपेक्षा कमी नाही. अमेरिकन हिस्टॉरिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष विल्यम एच मॅकनील ऐतिहासिक संशोधन या कथांची रचना आणि संहिताबद्धता करते. जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला कळते की आपण जिथे आहोत तिथे कसे पोहोचलो आणि आपण अशा पद्धतीने का जगतो. हा आपला अभ्यास आहे. मानवांचा आणि सतत बदलणाऱ्या जगात आपले स्थान, त्याशिवाय आपल्याला आपले सर्व विजय आणि अपयश समजले नसते आणि आपण काहीतरी चांगले न करता सतत नमुने पुनरावृत्ती करत राहू. स्पॅनिश तत्त्वज्ञानी जॉर्ज संतायाना एकदा म्हणाले होते की ज्यांना भूतकाळ आठवत नाही त्यांना तो पुन्हा पुन्हा आठवण्याची शक्यता असते. भूतकाळातील घटना आपल्याला वर्तमान समजून घेण्यास कशी मदत करतात? भूतकाळ वर्तमान निर्माण करतो
आपल्याला काळाच्या खूप आधी घडलेल्या घटनांमुळे आपले आधुनिक जग अस्तित्वात आहे त्या घटना समजून घेतल्यावरच आपण येथे कसे पोहोचलो आणि पुढे कसे जायचे, कुठे जायचे हे कळू शकते. एक, इतिहास आपल्याला बदल समजून घेण्यास मदत करतो. इतिहास हा अशा संक्रमणांनी भरलेला आहे ज्यांनी जगाची कहाणी बदलली आहे. जेव्हा तुम्ही इतिहासाचे ज्ञान वाढवता तेव्हा तुम्हाला आपल्या आजच्या समाजाची निर्मिती कशामुळे झाली हे अधिक समजते. अमेरिकन नागरी हक्क चळवळीचा अभ्यास केल्याने तुम्हाला कळते की लोक दडपशाही व्यवस्थेविरुद्ध यशस्वीपणे कसे संघटित होतात. रोमच्या पतनाबद्दल जाणून घेतल्याने तुम्हाला हे शिकवले जाते की सर्वात शक्तिशाली समाज देखील कोसळू शकतो आणि तो कोसळल्यास काय कारणीभूत ठरते. वेगवेगळ्या युगाबद्दल आणि त्यांच्या संबंधित घटनांबद्दल जाणून घेतल्याने तुम्हाला आयुष्यात कोणते बदल घडू शकतात आणि त्या बदलाला काय चालना देईल हे समजण्यास सुरुवात होते. 2. आपण भूतकाळातील चुकांमधून शिकतो. इतिहास आपल्याला जगाची आणि ते कसे चालते याची चांगली समज देतो. जेव्हा तुम्ही युद्धाचा अभ्यास करता तेव्हा तुम्हाला संघर्ष कसा वाढतो याबद्दल अधिक माहिती मिळते. जागतिक नेत्यांना कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावे लागते आणि ते कसे प्रतिसाद देतात हे तुम्हाला कळते आणि ते सर्व कधी चांगले किंवा वाईट परिणाम देतात हे देखील कळते. ऐतिहासिक अभ्यास तुम्हाला अनेक प्रकारच्या आपत्तीचे इशारा देणारे संकेत दाखवतो, नरसंहारापासून ते हवामान निष्क्रियतेपर्यंत. या नमुन्यांना समजून घेण्यास तुम्ही अधिक माहितीपूर्ण नागरिक बनाल आणि प्रभावीपणे कृती करण्यास मदत होईल. 3. आपल्याला मानवी अनुभवांसाठी संदर्भ मिळतो. 2020 पूर्वी बहुतेक अमेरिकन लोक जागतिक साथीच्या आजारातून जगले नव्हते. 1918 ते 1919 मधील फ्लूची साथ इतिहासाच्या लोकप्रिय चित्रातून नाहीशी झाली होती. त्याच्या मागच्या बाजूला पहिले महायुद्ध आणि त्यानंतरच्या गर्जना 20च्या दशकांनी ती झाकून टाकली होती. तरीही कोविड-19च्या जगजागृतीच्या काही महिन्यातच इतिहासकार आणि माहिती असलेले नागरिक पुन्हा एकदा फ्लूच्या साथीबद्दल लिहू लागले. प्रवासाच्या धोक्यापासून लोकांना सावध करण्यासाठी दुसऱ्या लाटेच्या घातक कथा पुन्हा सांगितल्या गेल्या आणि मुखवटे घातलेल्या पूर्वजांची चित्रे पुन्हा समोर आली. भूतकाळाचा अभ्यास करून आपण आपले स्वतःचे जीवन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतो. आपल्याला नमुने पुन्हा उदयास येताच दिसतात आणि इतरांनीही अशाच संघर्षातून जावे लागले आहे या वस्तुस्थितीमुळे आपल्याला दिलासा मिळतो. आपण इतिहासाचा अभ्यास कसा करायचा? इतिहासाचा अभ्यास करण्याचे आणि शिकण्याचे अनेक मार्ग आहेत. अनेकांना हायस्कूलचे वर्ग आठवणीने भरलेले असतात. प्रमुख ऐतिहासिक घटनांची नावे, तारखा आणि ठिकाणे. दशकांपूर्वी अशा प्रकारचे रोट लर्निंग महत्त्वाचे होते, परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आज जगातील 60% लोकसंख्येचे आणि 90% अमेरिकन लोकसंख्येचे इंटरनेट वापरतात आणि मागणीनुसार ते तथ्य शोधू लागतात. आज इतिहास शिकणे आणि समज निर्माण करणे आणि वेगळे काय घडले हे समजून घेणे नव्हे तर का घडले हे समजून घेणे आवश्यक आहे. टीकात्मक विचारसरणी. जर तुम्ही कधी ज्युरीमध्ये काम केले असेल किंवा न्यायालयीन खटल्याबद्दल वाचले असेल तर तुम्हाला माहिती असेल की भूतकाळातील तथ्ये पुनर्बांधणी करणे ही एक सोपी प्रक्रिया नाही. तुम्हाला हाती असलेल्या तथ्यांचा विचार करावा लागेल, ते कसे जोडलेले आहेत ते पाहावे लागेल आणि वाजवी निष्कर्ष काढावे लागतील. उदाहरणार्थ, रोमच्या पतनाचेच उदाहरण घ्या. रोम साम्राज्याच्या शेवटच्या काळात केंद्र सरकार अस्थिर होते, तरीही साम्राज्य विस्ताराचा पैसे खर्च करत राहिले. हून आणि सॅक्सन
सारख्या बाहेरील गटांनी त्या अस्थिरतेचा फायदा घेतला आणि आक्रमण केले. साम्राज्य पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागले गेले होते, ज्यामुळे एकतेची भावना आणखी खंडित झाली होती आणि ख्रिश्चन धर्म रोमन बहुदेववादी धर्माची जागा घेत होता. जेव्हा तुम्ही इतिहासाचे विद्यार्थी बनता तेव्हा तुम्हाला अशा तथ्यांवर प्रक्रिया कशी करायची आणि एका घटनेचा दुसऱ्या घटनेवर कसा परिणाम झाला याचा विचार कसा करायचा हे शिकायला मिळेल. विस्तारत जाणारे साम्राज्य नियंत्रित करणे कठीण असते आणि त्यामुळे कर संसाधनावर आक्रमणे होतात. पण सुरुवातीला ही अस्थिरता कशामुळे निर्माण झाली आणि विस्तार इतका महत्त्वाचा का राहिला? एकदा तुम्ही अशा प्रकारे विचार करायला लागलात आणि अशा प्रकारचे प्रश्न विचारायला शिकलात की तुम्ही तुमच्या सभोवतालच्या जगाशी अधिक सक्रियपणे संवाद साधू लागता. तर काय शोधत आहे? इतिहासाचा अभ्यास हा एक मनोरंजक विषय आहे, पण आपण तो करण्याचे एकमेव कारण नाही. तथ्य जाणून घेणे आणि कथेच्या धाग्याचे अनुसरण करणे ही फक्त पहिली पायरी आहे. इतिहासातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मग काय? उदाहरणार्थ, आशियामध्ये आपले साम्राज्य टिकवून ठेवण्यात चिनी लोक इतके यशस्वी का झाले? औद्योगिक क्रांतीनंतर ते का बदलले? 1944 मध्ये नॉर्मंडीवरील आक्रमण हा एक महत्त्वाचा टप्पा का होता? जर मित्र राष्ट्रांचे सैन्य फ्रेंच समुद्रकिनाऱ्यावर उतरले नसते तर काय झाले असते? अशा प्रकारे अभ्यास केल्याने तुम्हाला इतिहासाची प्रासंगिकता आणि महत्त्व समजण्यास मदत होते. तसेच घडलेल्या घटनेची सखोल आणि अधिक चिरस्थायी समज मिळते. मी ऑनलाईन इतिहास कुठे शिकू शकतो? तुमच्या इतिहास शिक्षणाची गुणवत्ता महत्त्वाची आहे. तुम्ही शेकडो वेबसाईट्सवर आणि यूट्यूब व्हिडिओजद्वारे प्रमुख ऐतिहासिक घटनांबद्दल वाचू शकता, परंतु तुम्हाला संपूर्ण कथा मिळत आहे की नाही हे जाणून घेणे कठीण आहे. दर्जेदार इतिहास अध्यापनाच्या बाबतीत अनेक दुय्यम स्रोत हिट और मिस होतात. एखाद्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेतून इतिहास शिकणे चांगले. EDX मध्ये हार्वर्ड, कोलंबिया आणि तेल अविव यासारख्या जगातील काही शीर्ष विद्यापीठांमधून इतिहास अभ्यासक्रम आहेत. एका विषयाचे सखोल अन्वेषण करा किंवा एक आढावा घ्या हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. संपूर्ण जग तुमच्या बोटांच्या टोकावर आहे. तुम्ही इतिहास का अभ्यासला पाहिजे? इतिहासाचा अभ्यास करणे म्हणजे बदलाचा अभ्यास करणे. इतिहासकार हे मानवी ओळखी आणि समाज आणि संस्कृतीच्या कालांतराने झालेल्या परिवर्तनाचे परीक्षण आणि अर्थ लावण्यात तज्ज्ञ असतात. ते भूतकाळाबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि भूतकाळातील मानवी अनुभवांच्या विविधतेची पुनर्रचना करण्यासाठी विविध पद्धती आणि विश्लेषणात्मक साधनांचा वापर करतात. लोक त्यांच्या कल्पना, संस्था आणि सांस्कृतिक पद्धतीमध्ये किती गहन भिन्न आहेत, काळ आणि स्थानानुसार त्यांचे अनुभव किती व्यापकपणे भिन्न आहेत आणि सामायिक जगात राहताना त्यांनी कसे संघर्ष केला आहे. इतिहासकार वैयक्तिक जीवन आणि सामूहिक कृतींना कथनात विणण्यासाठी विस्तृत स्रोतांचा वापर करतात, जे आपल्याला भूतकाळ आणि आपल्या वर्तमानावर गंभीर दृष्टिकोन आणतात. इतिहासाचा अभ्यास केल्याने आपल्याला समाज आणि लोकांमधील जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक संबंधांना कसे आकार देता येईल आणि आकार देत आहे याचे परीक्षण करून जटिल प्रश्न आणि दुविधा समजून घेण्यास आणि त्यांच्याशी झुंजण्यास मदत होते. भूतकाळ आपल्याला वर्तमानाबद्दल शिकवतो. इतिहास आपल्याला भूतकाळातील समस्यांचे विश्लेषण आणि स्पष्टीकरण देण्यासाठी साधने देतो. त्यामुळे तो आपल्याला अशा नमुन्यांकडे पाहण्यास मदत करतो जे अन्यथा वर्तमानात सदृश असू शकतात. अशा प्रकारे वर्तमान आणि भविष्यातील समस्या समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी एक महत्त्वाचा दृष्टिकोन प्रदान करतो. उदाहरणार्थ, सार्वजनिक आरोग्याच्या इतिहासातील
इतिहासावरील अभ्यासक्रम पर्यावरणीय प्रदूषण कमी श्रीमंत समुदायांवर विषमतेने कसे परिणाम करते यावर भर देऊ शकतो. फ्लिंट जल संकटातील एक प्रमुख घटक. स्थलांतर पद्धती समजून घेणे चालू असलेल्या मानसिक किंवा सांस्कृतिक तणावांना तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण पार्श्वभूमी प्रदान करू शकते. अनेक प्रकारे इतिहास आपल्या वर्तमान जगात योगदान देणाऱ्या घटना आणि कारणांचा अर्थ लावतो. इतिहास इतरांच्या जीवनाचा आणि संघर्षाचा अभ्यास करून सहानुभूती निर्माण करतो. मानवी अनुभवांच्या विविधतेचा अभ्यास केल्याने आपल्याला आपल्या स्वतःच्या नसलेल्या संस्कृती, कल्पना आणि परंपरांचे कौतुक करण्यास आणि त्यांना विशिष्ट काळ आणि ठिकाणांचे अर्थपूर्ण उत्पादन करून ओळखण्यास मदत होते. इतिहास आपल्याला हे समजण्यास मदत करतो की आपला अनुभव आपल्या पूर्वजांपेक्षा किती वेगळा आहे, तरीही आपण आपल्या ध्येयांमध्ये आणि मूल्यांमध्ये किती समान आहोत. इतिहास खूप वैयक्तिक असू शकतो. भूतकाळाबद्दल जाणून घेताना आपल्याला अनेकदा कळते की आपले स्वतःचे जीवन मानवी अनुभवात कसे बसते. ऑक्टोबर 2015 मध्ये मायकेल स्टर्न नावाच्या UWच्या माजी विद्यार्थ्याने त्याच्या आजी सारा स्पिरा यांनी त्यांच्या पालकांना लिहिलेल्या पत्राचे भाषांतर करण्यास मदत करण्यासाठी प्राध्यापक अमोस ब्रिट्सशी संपर्क साधला. नाझी व्याप्त पोलंडमध्ये यहुदी असल्याच्या दैनंदिन वास्तवांना त्यांच्या विद्यार्थ्यांना जिवंत करण्यासाठी ब्रिट्सने हॉलोकॉस्टवरील काही पत्रे त्यांच्या वर्गात समाविष्ट केली. ब्रिट्सने स्पष्ट केल्याप्रमाणे, मला जाणवले की सारा स्पिराची पोस्टकार्ड माझ्या विद्यार्थ्यांसाठी होलोकॉस्टच्या अभ्यासाचे दोन पैलू एकत्रित करण्याचा एक मार्ग असू शकतात: बळी आणि गुन्हेगारांचे विश्लेषण. आणि जर तुम्ही कधीही तुम्हाला वाटते की तुम्ही कोण आहात चा भाग पाहिला असेल, तर तुम्ही अशा प्रकारे पाहिले असेल की ऐतिहासिक संशोधन आपल्याला आपल्या पूर्वजांबद्दल आश्चर्यकारक कथा सांगू शकते, ज्या कथा आपल्याला कदाचित अन्यथा कधीच माहीत नसतील. इतिहास करणे म्हणजे कोडे सोडवण्यासारखे किंवा गोड सोडवण्यासारखे आहे. कल्पना करा की तुम्ही भूतकाळाबद्दल प्रश्न विचारता, कागदपत्रे, कलाकृती किंवा इतर स्रोतांमधून काही संकेत गोळा करता आणि नंतर त्या संकेतांना एकत्र करून तुमच्या प्रश्नांचे उत्तर देणारी आणि वेगळ्या काळ आणि ठिकाणांबद्दल अनपेक्षित काहीतरी सांगणारी कथा सांगता. ते इतिहास घडवत आहे. प्रत्येक गोष्टीचा इतिहास असतो. आपण जे काही करतो, ते काही वापरतो, जे काही आपण अभ्यासतो, ते सर्व कारणे, कल्पना आणि पद्धतींच्या जटिल संचाचे उत्पादन आहे. इतर अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेल्या साहित्यांतही महत्त्वाचे ऐतिहासिक घटक असतात. कालांतराने एखाद्या विषयाची आपली समज बदलली असेल किंवा विषय ऐतिहासिक दृष्टिकोन घेत असेल, इतिहासकाराच्या कामासाठी काहीही कठीण नाही. इतिहास का महत्त्वाचा आहे आणि तो तुमच्या भविष्यासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो. या लेखामध्ये इतिहास म्हणजे काय, इतिहासाचा अभ्यास कसा करावा, का करावा, महत्त्व आणि इतिहास तुम्हाला अधिक समजून घेण्यास अनुमती देतो. तुम्ही एक स्पष्ट धडा शिकता. इतिहासाचा अभ्यास करून तुमची कौशल्ये विकसित करा आणि सुधारा. आपण सर्व जिवंत इतिहास आहोत. इतिहास मजेदार आहे. 2024 मध्ये इतिहासातील सर्वोत्तम पदवी कार्यक्रम कोणते आहेत? निष्कर्ष, वारंवार विचारले जाणारे प्रश्न. इतिहास हा असा विषय आहे जो अनेकांना अभ्यासने कंटाळवाणे किंवा वेळेचा अपव्यय वाटतो. पण इतिहासाचा अभ्यास करण्यामध्ये डोळ्यांना भेटण्यापेक्षा बरेच काही आहे. तर इतिहास का महत्त्वाचा आहे, चला सांगूया. इतिहास समजून घेतल्याने
आपल्याला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची कौशल्य, सांस्कृतिक जाणीव आणि ऐतिहासिक नमुन्यांवर आधारित भविष्यातील ट्रेंडचा अंदाज घेण्याची क्षमता विकसित करण्यास मदत होते. ऐतिहासिक घटनांचे परीक्षण करून आपण सर्वजण मौल्यवान धडे शिकू शकतो, भूतकाळातील चुका टाळू शकतो आणि माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतो, जे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासावर सकारात्मक परिणाम करू शकतात. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे भूतकाळाचे ज्ञान आणि अभ्यास. ही भूतकाळाची कहाणी आहे आणि सामूहिक स्मृतीचे एक रूप आहे. इतिहास म्हणजे आपण कोण आहोत, आपण कुठून आलो आहोत याची कहाणी आहे आणि आपण कुठे जात आहोत हे संभाव्यपणे प्रकट करू शकते. इतिहासाचा अभ्यास का करावा? महत्त्व. इतिहासाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे कारण तो आपल्या सर्वांसाठी, स्वतःला आणि आपल्या सभोवतालच्या जगाला समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. वैद्यकशास्त्रापासून संगीतापर्यंत, कलापर्यंत प्रत्येक क्षेत्राचा आणि विषयाचा इतिहास आहे. इतिहास जाणून घेणे आणि समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जरी ऐतिहासिक अभ्यासाचे निकाल तितकेसे दृश्यमान नसले तरी कमी तत्काळ नसले तरीही इतिहास तुम्हाला अधिक समजून घेण्यास अनुमती देतो. इतिहास समजून घेणे आणि त्यांचा अभ्यास करणे जगाबद्दलचे आपले आकलन वाढवते. सांस्कृतिक विविधता आणि सामाजिक गतिशीलता आणि भूराजकीय गुंतागुंत यावर प्रकाश टाकते. भूतकाळातील घटना वर्तमानावर कसा प्रभाव पाडतात हे पाहण्यास ते आपल्याला मदत करते आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मार्गदर्शन करते. हे आपल्याला खालील गोष्टी समजून घेण्यास देखील मदत करते. 1. आपले जग. इतिहास आपल्याला समाजाच्या विविध पैलू जसे की तंत्रज्ञान, सरकारी व्यवस्था आणि संपूर्ण समाज भूतकाळात कसे कार्य करत होते याचे एक स्पष्ट चित्र देतो. त्यामुळे आपल्याला समजते की आता कसे कार्य करत आहेत समाज आणि इतर लोक. इतिहासाचा अभ्यास केल्याने आपल्याला लोक आणि समाज कसे वागले याचे निरीक्षण आणि समजून घेता येते. उदाहरणार्थ, एखाद्या राष्ट्रात शांतता असतानाही आपण मागील घटनांकडे मागे वळून युद्धाचे मूल्यांकन करू शकतो. इतिहास आपल्याला समाजाच्या विविध पैलूंबद्दल कायदे किंवा सिद्धांत तयार करण्यासाठी वापरला जाणारा डेटा प्रदान करतो. ओळख. इतिहास आपल्याला ओळखीची भावना प्रदान करण्यास मदत करू शकतो. जगभरातील शाळांमध्ये अजूनही इतिहास शिकवला जातो. याचे हे एक मुख्य कारण आहे. इतिहासकारांना देश, कुटुंबे आणि गट कसे तयार झाले आणि कालांतराने ते कसे विकसित झाले याबद्दल जाणून घेता आले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या कुटुंबाच्या इतिहासात खोलवर जाण्याची जबाबदारी घेते, तेव्हा त्यांना समजते की त्यांच्या कुटुंबाने मोठ्या ऐतिहासिक बदलांशी कसा संवाद साधला. मोठ्या युद्धांमध्ये कुटुंबाने सेवा दिली का? हे महत्त्वाच्या घटनांसाठी उपस्थित होते का? सध्याचे मुद्दे. इतिहास आपल्याला सखोल प्रश्न विचारून वर्तमान काळातील समस्या समजून घेण्यास मदत करतो. की परिस्थिती अशा का आहे? 20व्या शतकात युरोपमधील युद्धे जगभरातील देशांसाठी का महत्त्वाची होती? हिटलरने त्यांच्याकडे होता तोपर्यंत सत्ता कशी मिळवली आणि कशी टिकवली याचा आपल्या जगावर आणि आजच्या आपल्या जागतिक राजकीय व्यवस्थेवर कसा परिणाम झाला आहे? काळानुसार बदलाची प्रक्रिया. जर आपल्याला खरोखर काहीतरी का घडले हे समजून घ्यायचे असेल, कोणत्याही क्षेत्रात जसे की एका राजकीय पक्षाने दुसऱ्या विरुद्ध गेल्या निवडणुकीत विजय मिळवला किंवा धूम्रपान करणाऱ्याच्या संख्येत मोठा बदल, तर तुम्हाला पूर्वी घडलेल्या घटनांचा शोध घ्यावा लागेल. केवळ इतिहासाच्या अभ्यासातूनच लोक का या बदलांमागील कारणे खरोखर पाहू आणि खरोखर समजून घेऊ शकतात आणि केवळ इतिहासाद्वारेच आपण हे समजू शकतो की सतत बदल होत असले तरी एखाद्या संस्थेचे किंवा समाजाचे कोणते घटक चालू राहतात. अनस्प्लॅशवर युसुफ डंडर यांनी घेतलेला फोटो. तुम्ही एक स्पष्ट धडा शिकता. इतिहासात खोलवर गेल्याने वर्तमान काळातील कृती आणि निर्णयांना माहिती देणारे स्पष्ट
धडे शिकता मिळवतात. भूतकाळातील घटनांचा अभ्यास करून आपण समकालीन समस्यांशी संबंधित चिरस्थायी तत्त्वे आणि सावधानतेच्या कथा ओळखू शकतो. सामाजिक बुद्धिमत्ता, राजकीय बुद्धिमत्ता सॉरी इतिहास आपल्याला चांगले माहितीपूर्ण नागरिक बनण्यास मदत करू शकतो. तो आपल्याला एक सामूहिक गट म्हणून आपण कोण आहोत हे दाखवतो आणि लोकशाही समाज टिकवून ठेवण्यासाठी याची माहिती असणे हा एक महत्त्वाचा घटक आहे. हे ज्ञान लोकांना शिक्षित, वादविवादांद्वारे आणि लोकांच्या मूळ श्रद्धांच्या परिष्कृत करून राजकीय व्यासपीठांवर सक्रिय भूमिका घेण्यास मदत करते. इतिहासाच्या ज्ञानाद्वारे भूमिका घेण्यास मदत करते. इतिहासाच्या ज्ञानाद्वारे नागरिक त्यांच्या जुन्या श्रद्धा प्रणाली देखील बदलू शकतात. 2. इतिहास नैतिकता आणि मूल्य शिकवतो. व्यक्ती आणि परिस्थितीच्या विशिष्ट कथा पाहून तुम्ही तुमच्या स्वतःच्या नैतिकता आणि मूल्यांची चाचणी घेऊ शकता. तुम्ही त्याची तुलना कठीण काळात व्यक्तींना तोंड द्यावे लागलेल्या काही वास्तविक आणि कठीण परिस्थितीशी करू शकता. प्रतिकूल परिस्थितींना तोंड देणाऱ्या आणि त्यावर मात करणाऱ्या लोकांकडे पाहणे प्रेरणादायी ठरू शकते. तुम्ही इतिहासातील महान लोकांचा अभ्यास करू शकता ज्यांनी नैतिक दुविधांमधून यशस्वीरित्या काम केले आणि सामान्य लोकांचा देखील अभ्यास करू शकता जे आपल्याला धैर्य, चिकाटी आणि निषेधाचे धडे देतात. चांगले नागरिकत्व निर्माण करते. इतिहासाचा अभ्यास हा चांगल्या नागरिकत्वाचा एक अविभाज्य पैलू आहे. शालेय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून तो शिकवला जाण्याचे हे एक मुख्य कारण आहे. नागरिकत्व इतिहास, नागरिक आणि राज्य यांच्यातील संबंध यावर भर देणारे लोक वैयक्तिक आणि सामूहिक यशाचे धडे देऊन एक मजबूत राष्ट्रीय ओळख आणि अगदी राष्ट्रीय निष्ठा देखील वाढवू इच्छितात. 4. भूतकाळातून शिका आणि स्पष्ट इशारा देण्याची चिन्हे लक्षात घ्या. आपण लोकांच्या गटांवरील भूतकाळातील अत्याचारांपासून शिकतो. नरसंहार, युद्धे आणि हल्ले या सामूहिक दुःखातून आपण अशा अत्याचारांना कारणीभूत असलेल्या धोक्याच्या चिन्हांकडे लक्ष देण्यास शिकलो आहोत. समाज या धोक्यांच्या चिन्हांना स्वीकारण्यास आणि वर्तमान काळात जेव्हा ते पाहतात तेव्हा त्यांच्या विरुद्ध लढण्यास सक्षम झाला आहे. या विविध योद्धांना कोणत्या घटनांनी जन्म दिला हे जाणून घेतल्याने आपल्या भविष्यावर चांगला प्रभाव पाडण्याची मदत होते. 5. इतिहासातून करिअर मिळवणे. इतिहास शिकून मिळवलेली कौशल्य जसे की समीक्षात्मक विचारसरणी, संशोधन, माहितीचे मूल्यांकन इत्यादी ही सर्व उपयुक्त कौशल्ये आहेत जी नियोक्ते शोधतात. बरेच नियोक्ते ही कौशल्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये एक संपत्ती म्हणून पाहतात आणि विविध भूमिका आणि उद्योगांमध्ये इतिहास पदवी असलेल्यांना नियुक्त करतात. 6. वैयक्तिक वाढ आणि कौतुक. भूतकाळातील घटना आणि त्यांचा आजच्या जगावर कसा परिणाम होतो हे समजून घेतल्याने ज्यांचा इतिहास मुख्य प्रवाहापेक्षा वेगळा असू शकतो अशा लोकांच्या गटांमध्ये सहानुभूती आणि समजूतदारपणा निर्माण होऊ शकतो. वर्तमान काळ घडण्यासाठी आवश्यक असलेले दुःख, आनंद आणि अराजकता तुम्हाला समजेल आणि आजच्या भूतकाळातील प्रयत्नांपासून तुम्हाला जे काही फायदा होऊ शकेल त्याची तुम्हाला कदर असेल. इतिहासाचा अभ्यास करून तुमची कौशल्ये विकसित करा आणि सुधारा. इतिहासाशी संवाद साधल्याने तुमचे टीकात्मक विचार, संशोधन आणि विश्लेषणात्मक कौशल्ये सुधारतात, जी जटिल माहितीचा अर्थ लावण्यासाठी आवश्यक असतात. ऐतिहासिक घटनांबद्दल लिहिल्याने तुम्हाला प्रभावीपणे संवाद साधण्यास आणि मजबूत युक्तिवाद तयार करण्यास मदत होते. 1. वाचन आणि लेखन. वेगवेगळ्या काळातील मजकूर वाचून तुम्ही तुमचे वाचन कौशल्य सुधारू शकता. काळानुसार भाषा बदलली आहे आणि विकसित झाली आहे आणि लोक कसे लिहितात आणि व्यक्त होतात हे देखील बदलले आहे.
तुम्ही दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करणे शिकूनच नव्हे तर अनेक स्रोतांमधून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून स्वतःचे निष्कर्ष काढणे शिकून तुमचे लेखन कौशल्य सुधारू शकता. ही एकाच दगडात दोन पक्षी मारण्यासारखे आहे. चांगले लेखन आणि टीकात्मक विचारसरणी. 2. तुमचे स्वतःचे मत तयार करा. जगात माहितीचे इतके स्रोत आहेत. अनेक विषयांसाठी निर्णायक सत्य शोधणे अस्तित्वातच नाही. एका गटासाठी विजय म्हणजे दुसऱ्या गटासाठी मोठे नुकसान होते. तुम्हाला या घटनांबद्दल स्वतःची मते तयार करता येतात. निर्णय घेणे. इतिहास आपल्याला इतरांच्या भूतकाळातील चुकांमधून शिकण्याची संधी देतात. लोक असे का वागतात याची अनेक कारणे समजून घेण्यास ते आपल्याला मदत करते. परिणामी निर्णय घेणारे म्हणून आपल्याला अधिक निष्पक्ष होण्यास मदत होते. संशोधन कसे करावे. इतिहासाच्या अभ्यासात तुम्हाला संशोधन करावे लागेल. यामुळे तुम्हाला नवीन प्रकारचे स्रोत पाहण्याची संधी मिळते. प्राथमिक त्यावेळी लिहिलेले आणि दुय्यम स्रोत वस्तुस्थिती नंतर एका कालखंडात लिहिलेले. ही पद्धत तुम्हाला विश्वासार्ह आणि अविश्वसनीय स्रोतांमधून मधील फरक कसा समजून घ्यायचा हे शिकवू शकते. परिमाणात्मक विश्लेषण. इतिहासातून शिकण्यासारखे आकडे आणि डेटा आहे. नमुन्यांच्या बाबतीत लोकसंख्येतील नमुने, युद्धाच्या काळात देश सोडून जाणे आणि अगदी पर्यावरणीय घटकांमध्येही आढळणारे हे नमुने अशा गोष्टी अशा का घडल्या हे स्पष्ट करण्यास मदत करतात. 6. गुणात्मक विश्लेषण. तुम्ही शिकत असलेल्या माहितीच्या गुणवत्तेवर आणि इतिहासावर प्रश्न विचारणे शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माहिती वाचताना हे 2 प्रश्न लक्षात ठेवा. मी जे वाचत आहे ते तथ्य आहे आणि अचूक माहिती आहे हे मला कसे कळेल? ते लेखकाचे मत असू शकते का? आपण सर्व जिवंत इतिहास आहोत. सर्व लोक आणि संस्कृती जिवंत इतिहास आहोत. आपण ज्या भाषा बोलतो त्या भूतकाळापासून वारशाने मिळालेल्या आहेत. आपल्या संस्कृती, परंपरा आणि धर्म हे सर्व भूतकाळापासून वारशाने मिळाले आहे. आपल्याला आपल्या आधीच्या लोकांकडून आपली आनुवंशिक रचना देखील वारशाने मिळते. या संबंधीची माहिती तुम्हाला मानव असण्याच्या स्थितीची मूलभूत समज देते. इतिहास मजेदार आहे. इतिहास शिकणे खूप मजेदार असू शकते. आपल्या भूतकाळाबद्दल ते सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे असंख्य चित्रपट आहेत. इतिहास हा आतापर्यंत सांगितलेल्या काही सर्वात मनोरंजक आणि आकर्षक कथांनी भरलेला आहे, ज्यात समुद्री चाच्यांचा खजिना, रहस्य आणि साहसांचा समावेश आहे. भूतकाळातील नवीन कथा नियमितपणे मुख्य प्रवाहात येत असतात. त्याहूनही चांगले प्रत्येक विषय आणि क्षेत्राचा इतिहास असतो. तुम्हाला जे काही आकर्षक वाटेल त्यासोबत एक इतिहासही असतो. कोणत्याही विषयाच्या इतिहासात थोडे खोलवर जा आणि या प्रक्रियेत तुम्हाला काय सापडेल हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 2024 इतिहासातील सर्वोत्तम पदवी कार्यक्रम कोणते आहेत? 2024च्या सर्वोत्तम इतिहास पदवी कार्यक्रम शोधत आहात का? खालील विद्यापीठांसारख्या त्यांच्या मजबूत शैक्षणिक प्रतिष्ठा, प्राध्यापकांची कौशल्य आणि संशोधने आणि अनुभवात्मक इतिहासाच्या संधींसाठी ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठांचा विचार करा. हार्वर्ड विद्यापीठ त्याच्या व्यापक इतिहास कार्यक्रमांसाठी आणि तज्ज्ञ प्राध्यापकांसाठी प्रसिद्ध असलेले हार्वर्ड व्यापक संसाधने आणि संशोधन संधी प्रदान करते. येल विद्यापीठ विविध ऐतिहासिक दृष्टिकोनांवर आणि प्रत्यक्ष शिक्षण अनुभवांवर लक्ष केंद्रित करून मजबूत इतिहास कार्यक्रम देते. पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठ त्याच्या आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनासाठी आणि मजबूत प्राध्यापकांसाठी ओळखले जाणारे उत्कृष्ट
संशोधन सुविधा आणि शिक्षणाच्या संधी प्रदान करते. प्रिन्स्टन विद्यापीठ संशोधन आणि शैक्षणिक उत्कृष्टतेवर भर देऊन ऐतिहासिक विश्लेषणाचा सखोल अभ्यास देते. शिकागो विद्यापीठ कठोर अभ्यासक्रम आणि समीक्षात्मक विचार आणि संशोधन कौशल्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ओळखले जाते. निष्कर्ष: इतिहासाचा विषय तुम्हाला तुमचे कौशल्य विकसित करण्यास आणि एक नागरिक, विद्यार्थी आणि एकूणच व्यक्ती म्हणून स्वतःची एक चांगली आवृत्ती बनण्यास मदत करू शकतो. जर तुम्हाला तुमच्या भविष्यातील कारकिर्दीसाठी स्वतःमध्ये आणि कौशल्यांमध्ये अधिक विकास करायचा असेल तर युनिव्हर्सिटी ऑफ द पीपल या एक शिकवणी मुक्त 100% ऑनलाईन US मान्यताप्राप्त विद्यापीठ द्वारे ऑफर केलेली पदवी कार्यक्रम तपासा. इतिहासाचा अभ्यास का महत्त्वाचा आहे? इतिहास हा कोणत्याही मुलाच्या शिक्षणातील सर्वात महत्त्वाचा शैक्षणिक विषय आहे. येथे आम्ही इतिहास शिकण्याचे महत्त्व सांगतो आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाच्या टिप्स सांगतो. आपण सर्वजण वर्तमानात राहतो आणि भविष्यासाठी योजना आखतो, पण आपण कुठे जात आहोत आणि प्रगती कशी दिसते हे आपल्याला कसे समजते? तुम्ही नेमके कुठे जात आहात हे जाणून घेण्यासाठी तुम्ही कुठून आला आहात हे प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला इतिहासाची जाणीव असणे आवश्यक आहे. इतिहास हा तुमच्या मुलाला शिकायला मिळणाऱ्या सर्वात आदरणीय आणि मौल्यवान शैक्षणिक विषयांपैकी एक आहे आणि तो त्याच्या संपूर्ण शैक्षणिक कारकिर्दीत शिकेल. इतिहास हा एक कोनशिला विषय आहे जो आम्ही आमच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिकवतो, ज्यामध्ये ब्रिटिश अभ्यासक्रम, IB अभ्यासक्रम आणि IGCSE अभ्यासक्रम यांचा समावेश आहे. या मार्गदर्शकांमध्ये इतिहासाच्या भूमिका आणि शाळेत इतिहासाचा अभ्यास का महत्त्वाचा आहे याप्रमाणे याचा सखोल अभ्यास केला आहे. तसेच त्याचा प्रभावीपणे अभ्यास करण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. आपण इतिहास का शिकतो? इतिहास शिकण्याचे फायदे. आपण इतिहासाबद्दल का शिकतो? आज संपूर्ण समाज आणि त्यातील व्यक्तींना इतिहासाचे सखोल आकलन झाल्यामुळे फायदा होतो. तुमच्या मुलाला शाळेत इतिहासाचा अभ्यास केल्यास त्यांना इतिहास शिकण्याचे 6 फायदे येथे आहेत. 1. जगाचे समज विकसित करा. इतिहासाचा अभ्यास करून आपण भूतकाळातील समाज व्यवस्था, विचारसरणी, सरकारे, संस्कृती आणि तंत्रज्ञान कसे बांधले गेले, ते कसे कार्य करत होते आणि ते कसे बदलले आहेत हे शिकू शकतो. जगाचा समृद्ध इतिहास आपल्याला आज आपण कुठे उभे आहोत याचे तपशीलवार चित्र रंगवण्यास मदत करतो. इतिहासाचे ज्ञान विकसित करणे म्हणजे जीवनाच्या या सर्व विविध पैलूंबद्दलचे तुमचे ज्ञान विकसित करणे. मुले वेगवेगळ्या संस्कृती ज्या आधारस्तंभांवर बांधल्या गेल्या त्याबद्दल शिकू शकतात, ज्यामध्ये त्याच्या संस्कृतीपेक्षा वेगळ्या लोकांचा समावेश आहे. हे सर्व ज्ञान त्यांना अधिक गोलाकार लोक बनवते, जे त्यांच्या सर्व शैक्षणिक विषयांमध्ये शिकण्यासाठी चांगले तयार असतात. 2. अधिक गोलाकार व्यक्ती बना, जे ऑलराऊंडर. इतिहास कथांनी भरलेला आहे. काही प्रेरणादायी आणि उभारी देणारे आहेत, तर काही गोंधळलेले आणि अनैतिक आहेत. इतिहासाच्या ज्वलंत क्षेत्रात प्रवेश करा आणि तुमच्या मुलाला शिकण्यासाठी आवश्यक असलेले अनेक महत्त्वाचे धडे आहेत. ते दुःखाच्या काळाचा आणि आनंदाच्या काळाचा अभ्यास करतील आणि येथे शिकलेले धडे त्यांच्या स्वतःच्या जीवनातील अनुभवात लागू केले जाऊ शकतात. इतिहासाचा अभ्यास केल्याने फरकाचे सखोल आकलन होण्यास प्रोत्साहन मिळते.
आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या जीवनशैली असलेल्या इतर लोकांशी ज्या पद्धतीने संवाद साधला त्यातून चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे धडे शिकता येतात. आधुनिक जगात जिथे तुमची पार्श्वभूमी काहीही असो, सर्वसमावेशकता स्वीकारली जाते. भूतकाळातील समाज कसे एकत्रित झाले आहेत हे समजून घेणे भविष्यात मानवतेच्या सुधारणेसाठी महत्त्वाचे आहे. ओळख समजून घ्या. राष्ट्रे ही कथा आणि दंतकथांच्या संग्रहांनी बनलेली असतात. या कथा आपल्या देशाबद्दल आणि समाजातील आपल्या स्थानाबद्दल आपण कसा विचार करतो हे ठरवतात. इतिहास म्हणजे जिथे आपण महान संस्था कशा तयार होतात आणि आज आपण जिथे आहोत ते तिथे त्यांनी कसे योगदान दिले आहे याबद्दल शिकवतो. आपल्यापैकी अनेकांसाठी अविश्वसनीय देशबांधवांकडे मागे वळून पाहणे ही आपली स्वतःची ओळख निर्माण करण्याचा एक मार्ग आहे. आपण कोण आहोत आणि जगात आपण काय छाप पाडू शकतो हे शोधणे हा बालपणाचा एक मोठा भाग आहे. मुलांना त्यांच्या देशाची ओळख जाणून घेऊ देणे हा ते सुलभ करण्याचा एक मार्ग आहे. 4. प्रेरित व्हा. त्या ऐतिहासिक कथा व्यक्तींना महानतेसाठी प्रेरणा देण्यास देखील मदत करू शकतात. इतिहास हुशार लोकांचे आणि त्यांच्या वीर कृत्यांचे स्मरण करतो, ज्यांनी राष्ट्राचे आकार बदलले आहेत. आज आपण जिथे आहोत तिथे ज्या प्रेरणादायी घटना घडवतात त्यातून जाणून घेतल्याने तुम्हाला खूप प्रेरणा मिळते. मुलांच्या कल्पनाशक्तीला उजळण्यासाठी आणि चुकांमधून शिका. ज्यांना भूतकाळ आठवत नाही त्यांना तो पुन्हा पुन्हा सांगण्याची शिक्षा दिली जाते. जॉर्ज सत्यायनाचे हे वाक्य शैक्षणिक क्षेत्रात सर्वात जास्त उद्धृत होते आणि अर्थपूर्ण ओळींपैकी एक आहे. आणि इतिहासाचा अभ्यास करणे हा का महत्त्वाचा आहे हे उत्तम प्रकारे स्पष्ट करते. भूतकाळ धोक्याच्या चिन्हांनी भरलेला आहे. आपण त्यांच्यामुळे घडलेल्या घटनांवर चिंतन करण्यास, केलेल्या चुकांमधून शिकण्यास आणि प्रतिकार करण्यास आणि असेच नमुने उदयास येत असल्यास प्रश्न विचारण्यास सक्षम असले पाहिजे. जर तुमच्या मुलाने इतिहासाचा अभ्यास केला असेल तर ते समाज कधी धोकादायक मार्गावर जात आहे हे ओळखू शकतील आणि त्याला पुन्हा वळणावर आणण्यास हातभार लावू शकतील. 6. हस्तांतरणीय कौशल्य विकसित करा. इतिहास हा एक आदरणीय शैक्षणिक उपक्रम आहे जो आपल्या बुद्धीला आव्हान देतो. विद्यार्थ्यांनी संतुलित निष्कर्ष काढण्यापूर्वी त्या माहितीचा एकच अर्थ स्पष्ट नसतो त्याचे विश्लेषण केले पाहिजे. प्रत्येक आव्हानात्मक बौद्धिक उपक्रमांच्या केंद्रस्थानी टीकात्मक विचार असतो. माहितीवर प्रश्न विचारण्याची आणि मूल्यांकन करण्याची क्षमता ही अनेक उद्योगांमधील कामाच्या ठिकाणी लागू होते आणि नॉर्ड अँग्लिया एज्युकेशन आमच्या सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक हस्तांतरणीय कौशल्य प्रदान करण्याचा प्रयत्न करते. या क्षमतेला चालना देण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी इतिहास हा सर्वोत्तम विषयांपैकी एक आहे. इतिहासाचा अभ्यास कसा करायचा? तर इतिहासाचा अभ्यास करणे म्हणजे तथ्ये किंवा तारखांची यादी लक्षात ठेवणे नाही. त्यासाठी अशा विषयांबद्दलच्या माहितीचे स्पष्टीकरण आणि विश्लेषण आवश्यक आहे ज्यांची उत्तरे सहसा बरोबर किंवा चूक नसतात. तरीही इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी अनेक प्रभावी पद्धती आहेत, जसे की या 3. 1. कार्यक्रम एकत्र जोडा. इतिहास हा कालक्रमानुसार घडणाऱ्या घटनांचा यादीने आकार घेतो. एका संस्कृतीत किंवा देशात झालेल्या भूकंपीय बदलांचा अभ्यास करताना कोणत्याही महत्त्वाच्या घटनांनी यात योगदान दिले आणि त्या इतक्या महत्त्वाच्या का होत्या हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे वेळ, तारखा आणि लोकांची एक भयावह यादी तयार होऊ शकते. हे करण्यासाठी एक लोकप्रिय पद्धत म्हणजे संपूर्ण चित्र विकसित करण्यासाठी संबंध निर्माण करणे. तुमच्या मुलांसोबत एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनेत भूमिका बजावणाऱ्या वेगवेगळ्या घटना, तथ्ये आणि लोकांची नोंद करा. नंतर रंग आणि चिन्हे वापरून लोकांच्या
चित्रांच्या प्रत्येक भागाला जोडणारा एक मानसिक नकाशा तयार करा, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहज पचण्याजोगी माहिती असलेला नमुना स्थापित करा. 2 नंबर, प्रमुख माहिती प्रदर्शित करा. शिकण्यासारखे बरेच काही असताना सर्वात मौल्यवान माहितीवर लक्ष केंद्रित करणे आणि ती परीक्षेसाठी ठेवणे महत्त्वाचे आहे. इतिहास सहसा केवळ तारखा किंवा तथ्यांच्या एकामागून एक करण्याऐवजी मोठ्या चित्रावर लक्ष केंद्रित करतो, परंतु तुमच्या मुलाला गरज पडल्यास विशिष्ट माहिती मिळू शकेल याची खात्री करण्यासाठी स्मृतितंत्रांचा अवलंब करणे देखील फायदेशीर ठरू शकते. हे करण्यासाठी फ्लॅश कार्ड हा एक उत्तम मार्ग आहे. कार्डच्या एका बाजूला एक संक्षिप्त तथ्य किंवा विधान लिहा. ते तुमच्या मुलांना खोली भोवती चिटकवा, जेणेकरून त्यांचा दररोज ती माहिती ग्रहण करता येईल. लवकरच ते प्रत्येक कार्डवरील माहिती पुन्हा पुन्हा सांगू शकतील. पुस्तके आणि चित्रपटांमध्ये रमून जा. इतिहास हा अविश्वसनीय वास्तविक जीवनातील कथांनी भरलेला आहे. त्यापैकी बरेच कथा नवीन पिढीला कादंबऱ्या आणि चित्रपटांच्या स्वरूपात सांगितल्या जातात. जेव्हा तुमचे मूल त्यांच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास पूर्ण करते, तेव्हा चित्रपट आणि पुस्तके इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी एक हलका परंतु तरीही उपयुक्त मार्ग देतात. फक्त योग्य शीर्षके निवडण्याची खात्री करा. अनेक पुस्तके आणि चित्रपट त्यांच्या निवडलेल्या विषयात स्वातंत्र्य घेतात. तुमच्या मुलांच्या इतिहास शिक्षकांशी त्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले वाचन आणि पाहण्याच्या यादीसाठी बोला. इतिहासाचा अभ्यास केल्याने तुमच्या मुलाला अधिक गोलाकार शैक्षणिक कौशल्य आणि समीक्षकीय विचार करण्याची सुधारित क्षमता मिळेल, जे ते त्यांच्या उर्वरित शिक्षणात घेऊ शकतात. नॉर्थ अँग्लिया एज्युकेशन आमचा उत्कृष्ट इतिहास अभ्यासक्रम कसा प्रदान करते हे पाहण्यासाठी तुमच्या जवळच्या शाळेचा शोध घ्या. इतिहासाची रूपरेषा. इतिहासाचा आढावा आणि स्थानिक मार्गदर्शक म्हणून खालील रूपरेषा दिली आहे. इतिहास: भूतकाळातील घटनांबद्दल माहितीचा शोध, संग्रह, संघटना आणि सादरीकरण. इतिहासाचा अर्थ लेखनाचा शोध लागल्यानंतरचा काळ. नोंदवलेल्या इतिहासाची सुरुवात असा देखील होऊ शकतो. इतिहासाचे स्वरूप. इतिहासाचे वर्णन खालीलप्रमाणे करता येईल. शैक्षणिक शिस्त: शिष्याला विद्यार्थ्याला दिले जाणारे किंवा प्राप्त होणारे ज्ञान संच. एखाद्या व्यक्तीने ज्या क्षेत्रात विशेषज्ञता मिळवण्यासाठी निवडले आहे ती शाखा किंवा ज्ञानाचे क्षेत्र किंवा अभ्यासकाचे क्षेत्र. मानवी शास्त्रांपैकी एक. शैक्षणिक शाखा जी मानवी स्थितीचा अभ्यास करते, ज्यामध्ये प्रामुख्याने विश्लेषणात्मक, टीकात्मक किंवा अनुमानात्मक पद्धती वापरल्या जातात, जे नैसर्गिक विज्ञानाच्या प्रामुख्याने अनुभवजन्य दृष्टिकोनापेक्षा वेगळे असतात. विज्ञानाचे क्षेत्र. विज्ञानातील विशेष तज्ञांची व्यापक मान्यताप्राप्त श्रेणी आणि सामान्यतः स्वतःची परिभाषा आणि नामकरण मूर्त स्वरूप देते. अशा क्षेत्राचे प्रतिनिधित्व सहसा एक किंवा अधिक वैज्ञानिक जर्नल्सद्वारे केले जाते, जिथे समवयस्क पुनरावलोकन केलेले संशोधित प्रकाशित केले जाते आणि समाजशास्त्री संबंधित अनेक वैज्ञानिक जर्नल्स आहेत. सामाजिक विज्ञान. मानवी समाजाच्या पैलूंचा शोध घेणारे शैक्षणिक विद्वत्तेचे क्षेत्र. इतिहासाचे सार. कालक्रम. ऐतिहासिक कालरेषेप्रमाणे घटनांना त्यांच्या वेळेनुसार क्रमाने मांडण्याचे शास्त्र. भूतकाळ. एका विशिष्ट वेळेपूर्वी घडलेल्या
घटनांचा संपूर्ण संच. भूतकाळातील तुलना वर्तमान आणि भविष्याद्वारे केली जाते आणि त्याची व्याख्या केली जाते. भूतकाळातील संकल्पना मानवी निरीक्षक ज्या रेषीय पद्धतीने वेळ अनुभवतात त्यातून निर्माण झाली आहे आणि स्मृती आणि स्मरणशक्तीद्वारे ती अनुभवली जाते. भूतकाळ हा इतिहासाचा क्षेत्र आहे. काळ. भूतकाळापासून वर्तमान काळापर्यंतच्या घटनांची क्रमवारी लावण्याचे मोजमाप तसेच घटनांच्या कालावधीचे आणि त्यांच्यामधील मध्यांतराचे मोजमाप. वेळेला बहुतेकदा 3 अवकाशीय आयामांसह चौथे आयाम म्हणून बांधले आहे. इतिहास कुठे काय घडले याचे वर्णन करतो, परंतु त्या घटना कधी घडल्या याचे देखील वर्णन करतो. ऐतिहासिक विषय तर पुरातत्वशास्त्र, भौतिक अवशेष आणि पर्यावरणीय डेटाची पुनर्प्राप्ती, दस्तऐवजीकरण आणि विश्लेषणाद्वारे भूतकाळातील मानवी संस्कृतीचा अभ्यास. पुरातत्वशास्त्र. राज्य, आंतरराष्ट्रीय, राजकीय, धार्मिक आणि इतर संघटना आणि समाजांमधील ऐतिहासिक कार्यालये आणि महत्त्वाच्या पदांचा अभ्यास. कला इतिहास. कलेच्या सामाजिक संदर्भातील बदलांचा अभ्यास. कालक्रम. वेळेत घटनांचे स्थान निश्चित करणे. सांस्कृतिक इतिहास. भूतकाळातील संस्कृतीचा अभ्यास. राजनैतिक इतिहास. राज्यांच्या ऐतिहासिक परराष्ट्र धोरणांचा आणि राजनैतिकतेचा अभ्यास. विज्ञानाचा इतिहास. वैज्ञानिक चौकशीच्या उदय आणि विकासाचा अभ्यास. आर्थिक इतिहास. भूतकाळातील अर्थशास्त्राचा अभ्यास. पर्यावरणीय इतिहास. नैसर्गिक इतिहासाचा अभ्यास आणि नैसर्गिक जगाशी मानवी संबंध. भविष्यशास्त्र. भविष्याचा अभ्यास. समाज आणि भौतिक जगाच्या मध्यम ते दीर्घकालीन भविष्याचा शोध घेते. इतिहास लेखन. इतिहासकारांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास आणि एक विषय म्हणून इतिहासाचा विकास आणि एखाद्या विशिष्ट विषयावरील ऐतिहासिक कार्याचा एक भाग. विशिष्ट विषयाचे इतिहास लेखन. इतिहासकारांनी विशिष्ट स्रोत तसेच आणि सैद्धांतिक दृष्टिकोन वापरून त्या विषयाचा कसा अभ्यास केला आहे हे समाविष्ट करते. इतिहास चित्रकला. ऐतिहासिक आकृतिबंध असलेल्या किंवा महान घटनांचे चित्रण करणाऱ्या कलाकृतींचे चित्रण. बौद्धिक इतिहास. LGBTQ इतिहास. जगभरातील LGBTQ लोकांचा आणि त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास. स्थानिक इतिहास. भौगोलिकदृष्ट्या स्थानिक संदर्भात इतिहासाचा अभ्यास. लष्करी इतिहास. इतिहासातील युद्धे आणि युद्धांचा अभ्यास. नौदल इतिहास. समुद्रात किंवा पाण्याच्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी समर्पित लष्करी इतिहासाची शाखा. पॅलिओग्राफी. प्राचीन ग्रंथांचा इतिहास. इतिहासाचे तत्त्वज्ञान. इतिहास आणि त्यांच्या विषयाचा तात्विक अभ्यास. राजकीय इतिहास. भूतकाळातील राजकीय घटना आणि कल्पना, चळवळी आणि नेत्यांचा अभ्यास. सार्वजनिक इतिहास. सार्वजनिक प्रेक्षकांसमोर आणि शैक्षणिक क्षेत्राबाहेरील इतर क्षेत्रांसमोर इतिहासाचे सादरीकरण. मानसशास्त्र. ऐतिहासिक घटनांच्या मानसिक प्रेरणांचा अभ्यास. सामाजिक इतिहास. भूतकाळातील समाज आणि सामाजिक ट्रेंडचा अभ्यास. वैश्विक इतिहास. जागतिक इतिहासातील ट्रेंड आणि गतिमानतेचा अभ्यास. शहरी इतिहास. शहरे आणि गावांचे ऐतिहासिक स्वरूप आणि शहरीकरणाची प्रक्रिया. महिलांचा इतिहास. इतिहासातील महिलांच्या भूमिकेचा अभ्यास. जागतिक इतिहास. जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक नमुन्यांचा अभ्यास. इतिहासाचे सहाय्यक विज्ञान.
इतिहासाचे सहाय्यक विज्ञान असे विद्वत्तापूर्ण विषय जे ऐतिहासिक स्रोतांचे मूल्यांकन करण्यास आणि वापरण्यास मदत करतात आणि ऐतिहासिक संशोधनासाठी सहाय्यक म्हणून पाहिले जातात. इतिहासाच्या सहाय्यक विज्ञानामध्ये हे समाविष्ट आहे, परंतु ते इतकेच मर्यादित नाही. पुरातत्वशास्त्र, प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळे आणि कलाकृतींचा अभ्यास, कालक्रम, भूतकाळातील घटनांच्या क्रमाचा अभ्यास, हवामानशास्त्र. इतिहासाच्या अभ्यासासाठी आर्थिक सिद्धांत, अर्थमिती तंत्रे आणि इतर औपचारिक किंवा गणितीय पद्धतशीर अभ्यास. कोडिकॉलॉजी, भौतिक वस्तू म्हणून पुस्तकांचा अभ्यास, राजनयिकता, ऐतिहासिक कागदपत्रांचा अभ्यास आणि मजकूर विश्लेषण. एपिग्राफी, प्राचीन शिलालेखांचा अभ्यास, फॅलेरिक टिकस, लष्करी आदेश, सजावट आणि पदकांचा अभ्यास. वंशावळ, कौटुंबिक संबंधांचा अभ्यास. हेरल्ड्री, शस्त्रास्त्र उपकरणांचा अभ्यास. नाणीशास्त्र, नाण्यांचा अभ्यास. ओनोमॅटिक्स, योग्य नावांचा अभ्यास. पॅलिओग्राफी, जुन्या लेखनाचा अभ्यास. टपाल तिकिटांचा अभ्यास. भाषाशास्त्र, ऐतिहासिक स्रोतांच्या भाषेचा अभ्यास. प्रोसोपोग्राफी, व्यक्तींच्या ऐतिहासिक गटाचा त्यांच्या जीवनाचा सामूहिक अभ्यास करून तपास. रेडिओकार्बन डेटिंग, दूरच्या भूतकाळातील कलाकृतींना तारखांचे नियुक्तीकरण. सिगिलोग्राफी, सीलचा अभ्यास. सांख्यिकी, ऐतिहासिक डेटाचं संकलन, संघटन आणि अर्थ लावणे याचा अभ्यास. टोपोनिमी, ठिकाणांच्या नावांचा अभ्यास. कालखंडानुसार इतिहास, पृथ्वीचा इतिहास, मानवी इतिहास, दशके, शतके आणि सहस्त्रशब्दीची यादी. बातम्या, कालक्रमानुसार इतिहास, विश्वाचा कालक्रम, सूर्यमालेची निर्मिती आणि उत्क्रांती, पृथ्वीचा भूगर्भीय इतिहास, जीवनाचा उत्क्रांतिवादी इतिहास, मानवी इतिहास, सार्वत्रिक इतिहास, प्राचीन इतिहास, प्रागैतिहासिक इतिहास. नंतर शास्त्रीय पुरातनता, उत्तरशास्त्रीय इतिहास, सुरुवातीचा मध्ययुग, उच्च मध्यम युग, मध्ययुगाचा शेवट, आधुनिक इतिहास, सुरुवातीचा आधुनिक काळ, आधुनिक काळाचा शेवट, समकालीन इतिहास, प्री कोलंबियन, मेसो अमेरिकन कालगणना, पुनर्जागरण, भविष्यातील इतिहास. इतिहासाचे युग, प्रागैतिहासिक युग, पाषाण युग, अश्मयुगीन, निम्न पाषाणयुगीन, होमो, दगडी हत्यारे. युरेशियामध्ये होमो इरेक्टिकसचा प्रसार, आगीवर नियंत्रण आणि नंतर भाले, रंगद्रव्ये, बांधलेले निवारा. मध्य पाषाणयुगीन, आधुनिक मानवाचे अलीकडचे आफ्रिकन मूळ, होमोसेपियन्स, होमो निअँडरथॅलेन्सिस, कपडे, मणी, दफन, अंथरूण, हाडांची हत्यारे. अप्पर पॅलिओलिथिक, वर्तणुकीय आधुनिकता, अटलांटिक कुत्र्याचे पाळीवीकरण. मेसोलिथिक, सूक्ष्म पाषाण, धनुष्य, ढोंगी. नवपाषाणयुगीन, पाळणी, भटक्या, पशुपालन, शेती, आद्य शहरे. पाषाण युगातील लिव्हंट,
हलाफला सांगा. उभेद काळ, नवपाषाणयुगीन युरोप, रेशीय मातीची भांडी, विंसा संस्कृती, नवपाषाणयुगीन चीन, नवपाषाणयुगीन दक्षिण आशिया, मेहरगड, पॅलिओ इंडियन्स, अमेरिका, तांब्याचा पाषाणयुग, तांब्याचा युग, यमना संस्कृती, दोरीदार भांडी, उरुक काळ, युरोप, कोलंबियन, पूर्व मेसो अमेरिकातील धातुशास्त्र, ऐतिहासिक युगे, प्राचीन काळ, कांस्ययुग, लोहयुग, उत्तर शास्त्रीय युग, मध्ययुग, सुरुवातीचा मध्ययुग, उच्च मध्यम युग, मध्ययुगाचा शेवट, आधुनिक युग, सुरुवातीचा आधुनिक काळ, आधुनिक युगाचा शेवट, समकालीन युग, इतर युगे, अक्षय वय, गडद युग, वायकिंग युग, शोधाचे युग, कारणाचे वय, ज्ञानयुग, औद्योगिक युग, अणुयुग, माहिती युग, अंतराळ युग, प्रादेशिक इतिहास, प्रादेशिक इतिहास, प्राचीन इजिप्त, बॅबिलोनिया, भारत, क्लासिक्स, प्राचीन ग्रीस, प्राचीन रोम, प्राचीन चीन, मेसो अमेरिका, खंड आणि देशानुसार इतिहास, देशानुसार इतिहासांची यादी, 1001 पासून देश आणि राजधानीतील बदलांची कालरेषा, 1001 पूर्वी प्राचीन देशांची कालरेषा बदलते. प्रदेशानुसार आर्थिक इतिहास, प्रदेशानुसार लष्करी इतिहास, प्रदेशानुसार कालखंड, युग, चीनी युगे, जपानी युग, कोरियन युग, व्हिएतनामी युग, कलेचा इतिहास, कलेचा इतिहास, सादरीकरण कलांचा इतिहास, नृत्याचा इतिहास, चित्रपटाचा इतिहास, संगीताचा इतिहास, ऑपेराचा इतिहास, रंगभूमीचा इतिहास, दृश्य कलांचा इतिहास, वास्तुकलेचा इतिहास, टाइमलाईन, डिझाईनचा इतिहास, रेखाचित्रांचा इतिहास, चित्रपटांचा इतिहास, चित्रकलेचा इतिहास, छायाचित्रणाचा इतिहास, शिल्पकलेचा इतिहास, संस्कृतीचा इतिहास, सांस्कृतिक इतिहास, पुरातत्वशास्त्राचा इतिहास, टाइमलाईन, बँकिंगचा इतिहास, स्वयंपाकाचा इतिहास, खेळांचा इतिहास, बुद्धिबळाचा इतिहास, पत्रकारितेचा इतिहास, साहित्याचा इतिहास, पैशाचा इतिहास, कवितेचा इतिहास, बलात्काराचा इतिहास, खेळाचा इतिहास, गणिताचा इतिहास, टाइमलाईन, बीजगणिताचा इतिहास, अंकगणिताचा इतिहास, कॅल्क्युलसचा इतिहास, भूमितीचा इतिहास, त्रिकोणमितीचा इतिहास, तर्कशास्त्राचा इतिहास, सांख्यिकीचा इतिहास, तत्त्वज्ञानाचा इतिहास, तत्त्वज्ञानाचा इतिहास कालक्रम, नीतिमत्तेचा इतिहास, मानक नीतिमत्तेचा इतिहास, मेटा इथिक्सचा इतिहास, मानवतावादाचा इतिहास, तर्कशास्त्राचा इतिहास, तत्त्वज्ञानाचा इतिहास, ट्रान्सह्युमनिझमचा इतिहास, पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास, धर्माचा इतिहास, धर्माचा इतिहास, टाइमलाईन, अक्षीय वय, धर्माचे उत्क्रांतीवादी मूळ, बायबल आणि इतिहास, बौद्ध धर्माचा इतिहास, टाइमलाईन, ख्रिश्चन धर्माचा इतिहास, टाइमलाईन, ऐतिहासिक येशू, कॅथोलिक चर्चचा इतिहास, प्रोटेस्टंट धर्माचा इतिहास, प्युरिटनचा इतिहास, निर्मितीवादाचा इतिहास, हिंदू धर्माचा इतिहास, इस्लामचा इतिहास, टाइमलाईन, यहुदी धर्माचा इतिहास, ताओवादाचा इतिहास, विक्काचा इतिहास, विज्ञानाचा इतिहास, सर्वसाधारणपणे विज्ञानाचा इतिहास, वैज्ञानिक पद्धतींचा इतिहास, विज्ञानाचे सिद्धांत किंवा समाजशास्त्र, इतिहास लेखन, छद्मविज्ञानाचा इतिहास, युगानुसार, सुरुवातीच्या संस्कृतीमध्ये विज्ञानाचा इतिहास, शास्त्रीय पुरातन काळातील विज्ञानाचा इतिहास, मध्ययुगातील विज्ञानाचा इतिहास, पुनर्जागरणातील विज्ञानाचा इतिहास, वैज्ञानिक क्रांती, नैसर्गिक विज्ञानाचा इतिहास, जीवशास्त्राचा इतिहास, बायोमेट्रिक्सचा इतिहास, भौतिकशास्त्राचा इतिहास, निसर्गाचा इतिहास, खगोलशास्त्राचा इतिहास, टाइमलाईन, रसायनशास्त्राचा इतिहास, पर्यावरण शास्त्राचा इतिहास, भूगोलाचा इतिहास, भूगर्भशास्त्राचा इतिहास, टाइमलाईन, हवामानशास्त्राचा इतिहास, टाइमलाईन, चक्रीवादळ संशोधनाचा इतिहास,
नंतर समुद्रशास्त्राचा इतिहास, भौतिकशास्त्राचा इतिहास, सामाजिक शास्त्रांचा इतिहास, सामाजिक शास्त्रांचा इतिहास, व्यवसाय इतिहास, इतिहास लेखन, मानववंशशास्त्राचा इतिहास, पुरातत्वशास्त्राचा इतिहास टाइमलाईन, फौजदारी न्यायाचा इतिहास, आर्थिक विचारांचा इतिहास, शिक्षणाचा इतिहास, भूगोलाचा इतिहास, भाषाशास्त्राचा इतिहास, व्यवस्थापनाचा इतिहास, मार्केटिंगचा इतिहास, राज्यशास्त्राचा इतिहास, मानसशास्त्राचा इतिहास टाइमलाईन, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा इतिहास, वैज्ञानिक पद्धतीचा इतिहास, समाजशास्त्राचा इतिहास टाइमलाईन, कायदेशीर इतिहास, कायद्याचा इतिहास, तंत्रज्ञानाचा इतिहास, विमान वाहतूक इतिहास, कृषी विज्ञानाचा इतिहास, शेतीचा इतिहास, वास्तुकलेचा इतिहास टाइमलाईन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहास, जैवतंत्रज्ञानाचा इतिहास, कार्टोग्राफीचा इतिहास, संवादाचा इतिहास, संगणकशास्त्राचा इतिहास, प्रोग्रामिंग भाषांचा इतिहास टाइमलाईन, सॉफ्टवेअर अभियांत्रिकीचा इतिहास, विद्युत चुंबकत्वाचा इतिहास, अभियांत्रिकीचा इतिहास, रासायनिक अभियांत्रिकीचा इतिहास, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचा इतिहास, पदार्थ विज्ञानाचा इतिहास, मोजमापाचा इतिहास, औषधाचा इतिहास, वाहतुकीचा इतिहास, औद्योगिक इतिहास, लष्करी इतिहास, लढायांची यादी, युद्धांची यादी, ऐतिहासिक शोधांची कालरेषा, आंतरविद्याशाखीय क्षेत्रांचा इतिहास, क्लासिक्स आणि कल्पनांचा इतिहास, पद्धती आणि साधने, प्रोसोपोग्राफी, दिलेल्या कालावधीत व्यक्तींबद्दल सर्व ज्ञात माहिती गोळा करण्यासाठी एक पद्धतशीर साधन. 2. ऐतिहासिक सुधारणावाद, पारंपरिकपणे एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल पूर्वी स्वीकारलेल्या दृष्टिकोनात सुधारणा केलेल्या इतिहासकाराच्या कार्याचे किंवा कल्पनांचे वर्णन करण्यासाठी पूर्णपणे तटस्थ अर्थाने वापरला जातो. इतिहास लेखन, ऐतिहासिक पद्धतींचा अभ्यास, सामान्य संकल्पना, इतिहास, मोठा इतिहास, शतके, क्रॉनिकल, कालक्रम, दशके, युग, उत्क्रांती, कौटुंबिक इतिहास, भविष्यातील इतिहास, वंशावळ, इतिहासकार, ऐतिहासिक वर्गीकरण, ऐतिहासिक सुधारणावाद, ऐतिहासिक घटनेभोवतीची पुरावे, प्रेरणा आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवरील रूढीवादी विचारांचे पुनर्व्याख्यान. जरी संशोधनवाद हा शब्द कधीकधी नकारात्मक पद्धतीने वापरला जात असला तरी इतिहासाचे सतत पुनरावलोकन करणे हा इतिहास लेखनाच्या सामान्य विद्वत्तापूर्ण प्रक्रियेचा एक भाग आहे. ऐतिहासिक विचारसरणी, ऐतिहासिक आशयावर लागू होणारे शैक्षणिक तर्क कौशल्य आणि ज्यामध्ये ऐतिहासिक विश्लेषण आणि अर्थ लावणे, ऐतिहासिक संशोधन क्षमता आणि ऐतिहासिक मुद्द्यांचे विश्लेषण आणि निर्णय घेणे यांचा समावेश आहे. इतिहास विजेत्यांनी लिहिला आहे. इतिहास आणि तंत्रज्ञानाचा इतिहास, ऐतिहासिक शोधांची कालरेषा, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम आणि शास्त्रीय प्रकाशशास्त्राची कालरेषा, गणिताची कालरेषा, अणु आणि उपअणु भौतिकशास्त्राची कालरेषा, ओळख, लँडस्केप इतिहास, कालावधींची यादी, मार्क्सवादी इतिहास लेखन, मिलेनियम, पौराणिक कथा, मौखिक परंपरा, तोंडी इतिहास, पॅलिओग्राफी, भूतकाळ, कालावधीकरण, राजकीय इतिहास, प्रागैतिहासिक उपस्थित, छद्म इतिहास, सामाजिक इतिहास, सामाजिक बदल, आभासी इतिहास, इतिहासकार, पुरातन काळ, ग्रीको रोमन जग, चीन, मध्ययुग, बायझेंटाईन गोल, लॅटिन गोल, इस्लामिक जग, पूर्व आशिया, भारत, पुनर्जागरण ते आधुनिक काळाच्या सुरुवातीपर्यंत, पुनर्जागरण युरोप, सुरुवातीचा आधुनिक काळ, मध्य पूर्व आणि इस्लामिक साम्राज्य,
पूर्व आशिया आधुनिक इतिहासकार 1815 नंतर भरभराटीला आलेले इतिहासकार 1770 नंतर जन्मलेले 19व्या शतकात जन्मलेले इतिहासकार 20व्या शतकात जन्मलेले इतिहासकार याद्या इतिहास लेखांची सूची पुरातत्वशास्त्राची रूपरेषा शास्त्रीय अभ्यासाची रूपरेषा मध्ययुगीन इतिहासाची रूपरेषा पुनर्जागरणाची रूपरेषा इतिहासकारांची यादी टाइमलाईनची यादी इतिहास हा भूतकाळाचा पद्धतशीर अभ्यास आहे जो प्रामुख्याने मानवी भूतकाळावर लक्ष केंद्रित करतो. एक शैक्षणिक विषय म्हणून ते काय घडले याबद्दल कथा तयार करण्यासाठी आणि ते का घडले याचे स्पष्टीकरण देण्यासाठी पुराव्यांचे विश्लेषण आणि अर्थ लावतो. काही सिद्धांतकार इतिहासाला सामाजिक विज्ञान म्हणून वर्गीकृत करतात तर काही जण ते मानवतेचा भाग म्हणून पाहतात किंवा ते एक संकरित विषय मानतात. इतिहासाच्या उद्देशाभोवती असेच वादविवाद होतात. उदाहरणार्थ त्याचे मुख्य उद्दिष्ट सैद्धांतिक आहे का, सत्य उघड करणे आहे का, किंवा व्यावहारिक आहे का, भूतकाळातून धडे शिकणे आहे का. अधिक सामान्य अर्थाने इतिहास हा शब्द शैक्षणिक क्षेत्राचा नाही तर भूतकाळातील काळाचा किंवा भूतकाळाबद्दलचा वैयक्तिक मजकुराचा संदर्भ देतो. ऐतिहासिक संशोधन भूतकाळातील घटनांची पुनर्रचना करण्यासाठी आणि अर्थ लावण्यासाठी प्राथमिक आणि दुय्यम स्रोतांवर अवलंबून असते. या स्रोतांचे मूल्यांकन करण्यासाठी त्यांची सत्यता, आशय आणि विश्वासार्हता तपासण्यासाठी स्रोत टीका वापरली जाते. इतिहासकार सुसंगत कथा विकसित करण्यासाठी अनेक स्रोतांचे दृष्टिकोन एकत्रित करण्याचा प्रयत्न करतात. सकारात्मकतावाद, ॲनालिस्ट स्कूल, मार्क्सवाद आणि उत्तर आधुनिकतावाद यासारख्या वेगवेगळ्या विचारसरणींमध्ये वेगवेगळे पद्धतशीर दृष्टिकोन आहेत. इतिहास हा एक व्यापक विषय आहे ज्यामध्ये अनेक शाखांचा अभ्यास समावेश आहे. काही विषय कालखंडावर लक्ष केंद्रित करतात जसे की प्राचीन इतिहास, तर काही विशिष्ट भौगोलिक प्रदेशावर लक्ष केंद्रित करतात जसे की आफ्रिकेचा इतिहास. विषयगत वर्गीकरणामध्ये राजकीय इतिहास, लष्करी इतिहास, सामाजिक इतिहास आणि आर्थिक इतिहास यांचा समावेश आहे. विशेष संशोधन पद्धती आणि स्रोतांशी संबंधित शाखांमध्ये परिमाणात्मक इतिहास, तुलनात्मक इतिहास आणि मौखिक इतिहास यांचा समावेश आहे. प्राचीन इतिहास हा भौगोलिक इतिहास हा पौराणिक कथांऐवजी चौकशीचे क्षेत्र म्हणून उदयास आला, ज्याच्या प्रभावी सुरुवातीच्या परंपरा ग्रीस, चीन आणि नंतर इस्लामिक जगात उगम पावल्या. ऐतिहासिक लेखन युगानुयुगे विकसित झाले आणि ते अधिकाधिक व्यावसायिक बनले. विशेषतः 19व्या शतकात जेव्हा एक कठोर पद्धत आणि विविध शैक्षणिक संस्था स्थापन झाल्या आणि इतिहास लेखन, तत्त्वज्ञान, शिक्षण आणि राजकारण यासह अनेक क्षेत्रांशी संबंधित आहे. व्याख्या एक शैक्षणिक विषय म्हणून इतिहास हा भूतकाळाचा अभ्यास आहे ज्यामध्ये मानवी भूतकाळावर मुख्य लक्ष केंद्रित केले जाते. ते कथा तयार करण्यासाठी पुरावे गोळा करून आणि विश्लेषण करून काय घडले याची संकल्पना मांडते आणि त्याचे वर्णन करते. त्या कथांमध्ये केवळ कालांतराने घटना कशा विकसित झाल्या हेच नाही तर त्या का घडल्या आणि कोणत्या संदर्भात घडल्या हे देखील समाविष्ट आहे, जे संबंधित पार्श्वभूमी, परिस्थिती आणि कारणात्मक यंत्रणेचे स्पष्टीकरण प्रदान करते. ऐतिहासिक घटनांचा अर्थ आणि त्यांना चालना देणारे अंतर्निहित मानवी हेतू पुढे तपासतो. थोड्या वेगळ्या अर्थाने इतिहास भूतकाळातील घटनांचा संदर्भ देतो. या व्याख्येनुसार इतिहास म्हणजे काय घडले याचा अभ्यास करणारे शैक्षणिक क्षेत्र नाही तर
काय घडले जेव्हा मोजण्यायोग्य नाम म्हणून वापरले जाते, तेव्हा इतिहास म्हणजे इतिहासाच्या मजकुराच्या स्वरूपात भूतकाळाचे प्रतिनिधित्व. इतिहास ग्रंथ हे सक्रिय अर्थ लावणे आणि पुनर्बांधणीचा समावेश असलेले सांस्कृतिक आणि उत्पादन आहेत. इतिहासकार नवीन पुरावे शोधतात आणि किंवा आधीच ज्ञात स्रोतांचा पुनरावर्त लावतात, तेव्हा त्यामध्ये सादर केलेले कथानक बदलू शकतात. त्याउलट भूतकाळ स्वतः स्थिर आणि अपरिवर्तनीय आहे. काही इतिहासकार इतिहास आणि इतिहास वेगळे करण्यासाठी व्याख्यात्मक आणि स्पष्टीकरणात्मक पैलूवर लक्ष केंद्रित करतात. असा युक्तिवाद करतात की इतिहास केवळ घटनांचा कालक्रमानुसार सूचीबद्ध करतात, तर इतिहास त्याची कारणे, संदर्भ आणि परिणामांची व्यापक समज देण्यावर लक्ष केंद्रित करतात. इतिहास हा प्रामुख्याने लिखित कागदपत्रांशी संबंधित आहे. लेखनाच्या शोधापर्यंत पासून तो रेकॉर्ड केलेल्या इतिहासावर लक्ष केंद्रित करत होता. प्रागैतिहासिक काळ सोडून पुरातत्वशास्त्रासारख्या इतर क्षेत्रांवर गेला. 20व्या शतकात इतिहासकारांना लेखनाच्या शोधापूर्वी मानवी भूतकाळात रस निर्माण झाला, तेव्हा त्यांची व्याप्ती वाढली. इतिहास हा सामाजिक विज्ञान आहे की मानवशास्त्राचा भाग आहे, यावर इतिहासकार वाद घालतात. सामाजिक शास्त्रज्ञांप्रमाणे इतिहासकार गृहीतके तयार करतात, वस्तुनिष्ठ पुरावे गोळा करतात आणि त्या पुराव्यांवर आधारित युक्तिवाद सादर करतात. त्याच वेळी इतिहास मानवशास्त्राशी जवळून जुळतो, कारण तो अर्थ लावणे, कथाकथन, मानवी अनुभव आणि सांस्कृतिक वारशाशी संबंधित व्यक्तिनिष्ठ पैलूंवर अवलंबून असतो. काही इतिहासकार एका किंवा दुसऱ्या वर्गीकरणाचे जोरदार समर्थन करतात, तर काही इतिहासाला एक संकरित विषय म्हणून वर्णन करतात, जो एका श्रेणीत दुसऱ्या श्रेणीला वगळून नाही. इतिहास छद्म इतिहासाशी विरोधाभास करतो. एक लेबल जे विवादित ऐतिहासिक पुराव्यांवर अवलंबून राहून, खऱ्या पुराव्यांकडे निवडकपणे दुर्लक्ष करून किंवा ऐतिहासिक नोंद विकृत करण्यासाठी इतर मार्गांचा वापर करून इतिहासलेखन मानकांपासून विचलित होणाऱ्या पद्धतीचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. अनेकदा विशिष्ट वैचारिक अजेंड्यांनी प्रेरित छद्म ऐतिहासिक पद्धती कठोर विश्लेषण आणि विद्वत्तापूर्ण सहमती नसलेल्या पक्षपाती दिशाभूल करणाऱ्या कथांना प्रोत्साहन देणाऱ्या ऐतिहासिक पद्धतीची नकल करतात. उद्देश. इतिहासाच्या उद्देशाबद्दल किंवा मूल्याबद्दल विविध सूचना केल्या गेल्या आहेत. काही इतिहासकारांचा असा अंदाज आहे की त्याचे प्राथमिक कार्य भूतकाळातील सत्याचा शुद्ध शोध घेणे आहे. हा दृष्टिकोन यावर भर देतो की सत्याचा निस्वार्थ पाठलाग हा स्वतःच एक उद्देश आहे, तर विचारसरणी किंवा राजकारणाशी संबंधित बाह्य हेतू भूतकाळातील विकृतीकरण करून ऐतिहासिक संशोधनाची अचूकता कमी करण्याचा धोका निर्माण करतात. या भूमिकेत इतिहास तथ्यात्मक आधार नसलेल्या पारंपरिक मिथकांना देखील आव्हान देतो. एका वेगळ्या दृष्टिकोनातून असे सूचित होते की इतिहासाचे मुख्य मूल्य वर्तमानाशी शिकवल्या जाणाऱ्या धड्यांमध्ये आहे. हा दृष्टिकोन या कल्पनेवर आधारित आहे की भूतकाळाचे आकलन निर्णय घेण्यास मार्गदर्शन करू शकते. उदाहरणार्थ, मागील चुका पुन्हा होऊ नयेत. संबंधित दृष्टिकोन मानवी स्थितीच्या सामान्य आकलनावर लक्ष केंद्रित करतो, ज्यामुळे लोकांना वेगवेगळ्या संदर्भांमध्ये मानवी वर्तनाच्या विविधतेची जाणीव होते. परदेशी देशांना भेट देऊन शिकता येते त्याप्रमाणेच इतिहास लोकांना सामायिक भूतकाळाद्वारे सामूहिक ओळख प्रदान करून सामाजिक एकता वाढवू शकतो. पिढ्यानपिढ्या सांस्कृतिक वारसा आणि
मूल्ये जतन करण्यास आणि जोपासण्यास मदत करतो. फिग इतिहासकार आणि मार्क्सवादी विद्वान E.H. कार यांच्यासह काही विद्वानांसाठी इतिहास हा वर्तमान समजून घेण्यासाठी एक गुरुकिल्ली आहे आणि कारच्या बाबतीत भविष्याला आकार देतो. इतिहासाचा वापर कधीकधी राजकीय किंवा वैचारिक हेतूंसाठी केला जातो. उदाहरणार्थ, विशिष्ट परंपरांच्या आधारांवर भर देऊन यथास्थितीचे समर्थन करण्यासाठी किंवा भूतकाळातील अन्यायांवर प्रकाश टाकून बदल घडवून आणण्यासाठी अतिरेकी स्वरूपात पुराव्यांकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केले जाते किंवा दिशाभूल करणाऱ्या कथा तयार करण्यासाठी त्यांचा चुकीचा अर्थ लावला जातो, ज्यामुळे छद्म इतिहास किंवा ऐतिहासिक नकार होऊ शकतो. हॉलोकॉस्ट नकार, नॉर्मेनियन नरसंहार नकार, नानजिंग हत्याकांड नकार आणि हॉलोडोमोर नकार ही प्रभावी उदाहरणे आहेत. व्युत्पत्ती: प्राचीन ग्रीक ऐतिहासिक मजकूर हेरोडोटस द्वारे लिहिलेले इतिहासाचे तुकडे. इतिहास हा एक शब्द प्राचीन ग्रीक शब्द हिस्टोर पासून आला आहे, ज्याचा अर्थ विद्वान, ज्ञानी माणूस असा होतो. त्यातून प्राचीन ग्रीक शब्द हिस्टोरिया निर्माण झाला, ज्याचा व्यापक अर्थ सामान्यतः चौकशी आणि साक्ष देणे याशी संबंधित होता. यानंतर हा शब्द शास्त्रीय लॅटिनमध्ये हिस्टोरिया म्हणून स्वीकारला गेला आणि हेलेनिस्टिक आणि रोमन काळात या शब्दाचा अर्थ बदलला. तपास आणि साक्ष देण्याऐवजी कथनात्मक पैलूंवर आणि सादरीकरणाच्या कलेवर अधिक भर दिला गेला. हा शब्द 14व्या शतकात जुन्या फ्रेंच शब्द हिस्टेरिओ द्वारे मध्ये इंग्रजीमध्ये आला. यावेळी त्याचा अर्थ कथा असा होता, ज्यामध्ये तथ्यात्मक आणि काल्पनिक दोन्ही कथांचा समावेश होता. 15व्या शतकात त्याचा अर्थ भूतकाळातील कथांव्यतिरिक्त भूतकाळाचा अभ्यास करणाऱ्या ज्ञानाच्या शाखेला व्यापण्यासाठी बदलला. 18व्या आणि 19व्या शतकात इतिहास हा शब्द तथ्यात्मक वृत्तांत आणि पुराव्यांवर आधारित चौकशीशी अधिक जवळून जोडला गेला. ऐतिहासिक चौकशीच्या व्यावसायीकरणाशी जुळला. हा अर्थ समकालीन वापरात अजूनही प्रबळ आहे. भूतकाळातील केवळ कथा आणि तथ्यात्मक वृत्तांत हा दोन्हीही संदर्भ देणारा दुहेरी अर्थ शब्द अनेक युरोपीय भाषांमधील इतिहासाच्या संज्ञांमध्ये उपस्थित आहे, ज्यामध्ये फ्रेंच इतिहास, इटालियन कथा आणि जर्मन गेस्टेटे यांचा समावेश आहे.